कन्या राशी 13 ते 19 ऑक्टोबर 2025 साप्ताहिक राशीफल। कन्या राशी ऑक्टोबरचा हा आठवडा ग्रह आणि नक्षत्रानुसार खूप खास राहणार आहे। या आठवड्यात देवांचा गुरु आणि ग्रहांचा राजा सूर्य त्यांची राशी बदलतील। हे लक्षात घेण्यासारखे आहे की सूर्य 17 ऑक्टोबर रोजी तुळ राशीत प्रवेश करेल, जिथे बुध आणि मंगळ आधीच उपस्थित आहेत, ज्यामुळे बुद्धादित्य आणि त्रिग्रही सहित आदित्य मंगळ राजयोग निर्माण होईल। अशा परिस्थितीत जाणून घेऊया कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा असेल। कन्या राशी या आठवड्यात यश आणि आदर मिळेल। कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल। तुम्हाला नवीन व्यावसायिक भागीदारीच्या संधी मिळू शकतात। तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल। तुमच्या कुटुंबात शांती आणि आनंद नांदेल। तुमच्या प्रेमजीवनात प्रणय फुलेल। तुमचे आरोग्य चांगले राहील आणि तुमचे मन आनंदी राहील। कन्या राशी या आठवड्यात तुमचे प्रेमजीवन एक नवीन दिशा घेऊ शकते। व्यावहारिकता आणि विचारशीलता तुमच्या नात्यात भर घालेल। तुमच्या जोडीदारावरील प्रेम दाखवण्यासाठी संरचित आणि व्यावहारिक हावभावांचा वापर करा। छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या, कारण या तुमच्या नात्याला मजबूत आणि समृद्ध करण्यास मदत करतील। या काळात आरोग्यविषयक उपक्रमांचे नियोजन करणे महत्त्वाचे असेल। असे केल्याने तुम्ही केवळ तुमच्या आरोग्याची काळजी घेणार नाही, तर तुमच्या जोडीदारासोबत सामायिक अनुभव देखील वाढवाल। निरोगी नातेसंबंध निर्माण करण्यासाठी तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बळकट करणाऱ्या उपक्रमांमध्ये एकत्र सहभागी व्हा। तुमच्या प्रियकराला कळवा की तुम्ही त्यांची किती काळजी घेता आणि या आठवड्यात तुम्हाला एक नवीन खोली आणि भक्ती अनुभवता येईल। लक्षात ठेवा, खरे प्रेम नेहमीच व्यावहारिकतेमध्ये लपलेले असते। कन्या राशी या आठवड्याची सुरुवात कर्क राशीतील चंद्रामुळे होईल, जो तुम्हाला तुमच्या प्रियजनांशी अधिक खोलवर जोडेल। हा काळ तुमच्यासाठी तुमच्या प्रियजनांशी प्रामाणिक उपस्थित आणि पारदर्शक राहण्याचा आहे। शुक्र तुमच्या राशीपासून दूर गेला आहे आणि आता तुळ राशीत आहे, त्यामुळे तुमचे लक्ष तुमच्या स्वतःच्या मूल्यावर आणि स्वतःच्या प्रेमावर केंद्रित होईल। सिंह राशीतील चंद्र मंगळवारपासून मार्गदर्शनाचा स्रोत बनू शकतो, जो तुम्हाला वर्षभरात तुम्ही जे काही शोधले आहे त्यावर विचार करण्यास मदत करेल। गुरुवारपासून चंद्र तुमच्या राशीत असताना ग्रहणातून मिळालेले धडे पुन्हा पुन्हा येतील। हे तुम्हाला आठवण करून देईल की तुम्ही स्वतःचे चीअरलीडर बनले पाहिजे आणि भूतकाळाला तुमची व्याख्या देऊ नये। सीमा देखील या संक्रमणाचा आणखी एक विषय असेल। पुढे जाताना त्यांचे रक्षण करण्याचे सुनिश्चित करा। ग्रहस्थिती पाहता कन्या राशीला या आठवड्यात चांगल्या संधी मिळतील। तुम्हाला कामात, नियोजनात व संवादात चैतन्य निर्माण होईल। तुमच्या जीवनात महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात। तुमचे आरोग्य व आठवड्यात चांगले असेल, पण तुम्हाला आहारात सातत्य ठेवावे लागेल। वेळेवर झोप घ्या। ध्यान व योगाचा अवलंब केल्यास आरोग्यात अधिक ऊर्जा टिकून राहील। तुम्हाला काही वेळा ताण जाणवू शकतो, त्यामुळे स्वतःला थोडा वेळ द्या। कन्या राशीच्या कौटुंबिक जीवनात काही विशेष घटना घडतील, जसे पाहुण्यांचे आगमन, कार्यक्रम, वाढदिवस। तुम्ही कौटुंबिक नाते जपाल। आईवडिलांचे आरोग्य सुधारेल। भावंडांची मदत मिळेल। कन्या राशीच्या विद्यार्थ्यांना आठवडा शुभ जाईल। चांगले प्रदर्शन कराल। नवीन विषयाची आवड निर्माण होईल। परदेशी जाण्याची संधी निर्माण होईल। कन्या राशीच्या व्यावसायिकांना या आठवड्यात एखाद्या जुन्या ग्राहकाकडून नवे काम मिळू शकते। स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना चांगला लाभ होईल। कामाच्या ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी कराल। तुमची विचारशक्ती तीव्र राहील। वरिष्ठ अधिकाऱ्यांशी स्पष्टपणे संवाद साधा। तुमचा सल्ला विचारात घेतला जाईल। तुम्हाला या आठवड्यात लेखन, प्रशासन, संशोधन, आयात निर्यात या क्षेत्रात सकारात्मक फळ मिळेल। कन्या राशीची आर्थिक स्थिती थोडी चिंताजनक राहील। तुम्हाला सावधपणे खर्च करावे लागतील। तुम्हाला सावधपणे पावले उचलावी लागतील। तुमचे खर्च वाढू शकतात, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा। तुम्ही नवीन बचतीच्या योजनांकडे लक्ष ठेवा। आपले बजेट बनवून त्यानुसार खर्च करा। तुम्हाला उधार परतफेड करता येईल। कन्या राशीच्या प्रेमी जोड्यांना आठवडा चांगला जाईल। तुमच्यातील जुने गैरसमज मिळतील। तुमचे नाते अधिक प्रगल्भ व स्थिर होईल। तसेच वैवाहिक जीवनात जोडीदाराशी बोलताना शब्द जपून वापरा। घरगुती मतभेदापासून दूर राहा। वैवाहिक नाते जपण्याचा प्रयत्न करा। कन्या राशी या आठवड्यात तुम्हाला आत्मपरीक्षणाकडे आकर्षित होताना दिसत आहे, कारण चंद्राचे तुमच्या मानसिक क्षेत्रात शनीशी असलेले संयोग आत्मचिंतन करण्यास सांगतात। ध्येयांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी आणि योजना सुधारण्यासाठी हा एक आदर्श काळ आहे। करिअरच्या बाबतीत धोरणात्मक चर्चा उलगडण्याची अपेक्षा करा, ज्यामुळे भविष्यातील मार्ग स्पष्ट होतील। संभाव्य ताणतणाव असूनही स्थिर कार्यप्रवाह राखण्यावर लक्ष केंद्रित करा। तपशिलांकडे तुमचे बारकाईने लक्ष दिल्याने सहकार्याचा फायदा होतो। आर्थिकदृष्ट्या बजेटचे मूल्यांकन करा। व्यावहारिक दृष्टिकोन आता दीर्घकालीन स्थिरता सुनिश्चित करतो।
कुटुंबासोबतच्या संबंधांना कोमलता आवश्यक आहे. कोणत्याही संवादाच्या अडथळ्यांमधून संयम आणि समजूतदारपणाचा सराव करा. शुक्र घरगुती आनंद वाढवतो. घरातील सुधारणा सुरू करण्याचा किंवा आरामदायी मेळाव्याचे आयोजन करण्याचा विचार करा. आरोग्य महत्त्वाचे आहे. दैनंदिन धावपळीतून संतुलित विश्रांतीसाठी योग किंवा ध्यान यासारख्या समग्र क्रियाकल्पांचा समावेश करा. आठवड्याच्या शेवटी ऊर्जा अंतर्ज्ञान वाढवते, म्हणून आराम करण्यासाठी सर्जनशील फुरसतीच्या गोष्टींमध्ये सहभागी व्हा. बदलाला सुंदरतेने स्वीकारा. अनुकूलता सुनिश्चित करा. तुमचा जमिनीवरचा स्वभाव संपूर्ण आठवड्यात यश मिळवून देतो. एकंदरीतच पाहता कन्या राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.